तुम्हाला माहिती आहे आज कोण आहे आपल्या सोबत? आई आलेल्या आहेत इंडियावरनं. या आई. नेहा, काय करूया आपण? आज मला तर काही कळत नाही आई, कशाने सुरुवात करायची तुम्हीच ठरवा. मग आपण गोड शंकरपाळा करूया. पहिला पदार्थ गोडच करूया. चला मग चला करूया मग करूया सुरुवात सुरुवात. गोड शंकरपाळ्यांना. नेहा, गॅस ऑन कर आणि पातेले ठेव. चला समप्रमाणात 1 वाटी तूप घे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध बरं, हे आता आपण सुरू टाकू करूया. घालूया. 1 वाटी तूप घेते मी, हे घरीच काढलेलं तूप आहे. आणि तूप इथे मी तुम्हाला त्याच्यावरती पण एक व्लॉग करायचं म्हणते किती दिवसांपासून, पण काही जमतच नाहीये. पण हे एकदम साजूक तूप जे आहे ना आई, ते मी इथे मिळते. A2 गाईचं आणलेलं आहे. तर त्याच्यामुळे मग ते फारच आपल्या हेल्थला पण चांगलं असतं आणि मुलांसाठी पण चांगलं आहे. हे बघा किती छान सुंदर असा कलर आहे की नाही. हे बघा इतकं बस आहे आई. ठीक आहे, एवढंच दूध पण घाल एवढं. आम्ही सारे खवय्येमध्ये आम्ही केलेली शूटिंग ना आई, तेव्हा हे असंच मी संकर्षण बरोबर असंच शूट केलेलं आम्ही दोघांनी पण. आणि एवढे सारे कॅमेराज पण लावले होते ना. तुम्ही बघितला की नाही तो व्हिडिओ माझा? आणि हो, पाहिला ना, पुन्हा पुन्हा पाहिला आहे, सेव्ह आहे बघा आईंनी तर सेव्ह करून ठेवलेलं आहे त्यांच्याकडे. तुम्ही स्वतः बघितला की नाही मंडळी? चला आता हे आपली साखर मी घालत आहे. आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे बघा आई बोलल्या तुम्हाला. हे बघा एवढा मी साखर घालत आहे. आणि वेस्ट अजिबात करू नका, हाताने हे सगळं आपण काढून घेऊया. तू पण ते ऍक्च्युली आधी दूध टाकायचं, ते उलट झालं. चला आता दूध आणि हे साखर एकत्र करून घेतलं. त्यामध्ये पूर्ण साखर मेल्ट झाली पाहिजे आणि एक उकळी पण यायला पाहिजे. अच्छा, उकळी येऊ द्यायची. हो हो. आणि मग त्याला थंड करायचं ना आपल्याला. नंतर थंड करायचं. त्याच्यामध्ये नंतर थोडी वेलची पावडर घालू शकतो. आणि ज्यांना मीठ थंड झाल्यानंतर आणि मीठ ज्यांना आवडतं गोडात ते टाकू शकतात. थोडीशी एक चुटकी थोडंसं किंचित मीठ घालायचं, त्यामुळे मिठामुळे जरा गोड पदार्थाला स्वाद वेगळाच येतो. आता थोडा आमच्याकडे मिठावरनं डिस्प्यूट आहे, पण काही होत नाही. छान मला वाटतं मेल्ट झाली साखर. आपण आपल्या मित्रांना आपल्या परिवाराला पण दाखवूया. हे बघा, हे माझं इंडक्शन असल्यामुळे हे असं अस्थिर आहे आणि हलतं ते, तर त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करा. हे बघा आता हे छान अशी उकळी आता फुटायला लागलेली आहे. आई किती चांगली उकळी फुटू द्यायची ह्याला? नाही, थोडंसं किंचित. हे बघा झालंच आहे ना. आता काढून घेऊया आपण, हे बंद करूया. हो चालेल. चला, हे उकळी छान अशी आलेली आहे ह्याला. तर झालं ना. आता ह्याला छान उकळी आलेली आहे. आपण हे थंड करून घेऊया. तोपर्यंत मी मैदा चाळून घेते. हे थंड करायला चला मी हे चाळून घेते आता आईने सांगितल्याप्रमाणे. 2 वाट्या मला वाटतं 2 ते 2.5 वाट्या मी चाळून ठेवते. तुम्ही काही ट्राय केलं की नाही आमचं ते कुकीज बनवले होते ते फारच हेल्दी आहे आणि तुम्हाला वेट लॉसच्या जर्नीसाठी हेल्प करणारे आहे. चला मग आपण हे जे पीठ आहे ते मळून घेऊया. हे आपलं जे तूप आणि दुधाचं सारण जे आहे मिक्सचर ते थंड झालेलं आहे. आणि मी आता ह्याच्यामध्ये पीठ मळून घेत आहे. मी डिरेक्टली हे मशीनमध्ये टाकत आहे. जितकं पीठ मळलं जाईल तितकं आपण पीठ वरून घालणार आहे. आणि हे पीठ पण मी घालत आहे. मी इथेच खालीच सगळं पीठ एकदा ह्याच्यामध्ये अजून आपण पीठ घालून घेऊया. मी अगोदर 2 वाट्या टाकल्या होत्या, आता अजून 1 वाटी याच्यात जात आहे. आणि ही मोठी मी वाटी घेतलेली, तर जवळजवळ 4 वाट्या आपल्या ज्या होत्या माप तसं गेलेलं आहे. तुम्हाला काय अजून दिवाळीचा फराळ बघायची इच्छा आहे जी मी तुम्हाला शूट करून दाखवायला पाहिजे, ते मला नक्की सांगा. जे तुम्हाला डिफिकल्ट वाटते अशी कुठली रेसिपी आहे
की जी आपण दाखवू शकते ते तुम्ही मला नक्की सांगा. हे बघा आता मी हे सगळं असं छान मिक्स करून घेत आहे अजून. आणि आता मी हे मशीनमध्ये डिरेक्ट लावून घेते कारण की हे आता थोडं मला हेवी जातंय. तर आय विल जस्ट पुट इट ऑन द मशीन. आणि नेहमीप्रमाणे मी काहीतरी विसरते घालायला, त्याचप्रमाणे ह्यावेळेस मी विसरले आहे इलायची पावडर टाकायला. तर इलायची पावडर मी घालते याच्यात छान. आणि हे बघा हे पीठ असं चांगलं मळलं जातंय मशीनमध्ये. हे बघा पीठ मळलेलं आहे आणि हे बघा असं सॉफ्ट झालेलं आहे. आई म्हणाल्या, काय म्हणाल्या आई, इकडे या तुम्ही जरा. पीठ ना जास्त घट्ट पण नकोय आणि अगदी पातळ पण नकोय आणि जास्त असं हे करायचं नाही, त्यात प्रेस जास्त करायचं, मळायचं नाही त्याला जास्त. हे बरोबर झालंय का आपलं? हो बरोबर आहे. बरोबर आहे. चला आता अप्रुव्हल आलेला आहे. चला लाटायला सुरू करूया. मी तेल तापायला पण ठेवते इथे साईडला. ते बघा दोघी आहे म्हणून आमचं फास्ट होणार आहे आता. मी लाटायला आणि आई इथे तळायला. चला मग ते कढई तापायला ठेवलेली आहे आणि आपण ह्याच्यात तेलही घालून घेऊया म्हणजे ते छान तापेल जोपर्यंत आपलं हे लाटून आणि कापून होतंय. चुकून मी इथे पीठ घेतलेलं लावायला, पण आई म्हणाला की अजिबात पीठ टाकायचं नाहीये, लावायचं नाहीये वरतून. तर थोडंसं आपण हे जाडच ठेवूया. एवढी जाड दाखवा इकडे. एवढी जाड असं असं मला केलं, पण ते तुमच्या समोर नाही करत आहे. करा करा आई करत, त्यांना पण आपल्या हे बघा आई हे एवढं जाड बस. एवढं जाड हो. ओके आईनी सांगितलंय चौकोनी करा किंवा हे साईडचं असं जरी काढलं म्हणजे पीठ नको, तिरक्या येतात ना, वेस्ट नको. बरं असं हा तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही हे स्क्वेअर करतोय, पण वेस्ट करू नका. व्हेरी गुड. हा आता बारीक तुला जसं हवं तसं करून घे, ज्या आकाराचे तुला हवं आहेत तसं करून घे. डायमंड शेप मध्ये किंवा स्क्वेअर मध्ये आपण छोटे आपल्या आवडीचे करायचे, छोटे छोटे करून घेऊया. आणि शेप जो आवडतो तो करायचा. डायमंड शेप तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही चकत्या करून घ्या त्याच्या, जशा तुम्हाला पाहिजे तशा. मला ह्या थोड्याशा जाड असल्यामुळे मला हे थोडं छोटे छोटे आवडतात कायम. आणि खाऱ्या शंकरपाळ्या माझ्या फार फेवरेट आहे. तर बघू आता तुमचं असं कुठला पदार्थ फेवरेट आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आईंना काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला तुमच्याशी. हॅलो नमस्कार. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पदार्थ कसे झाले दिसत आहेत म्हणजे तुम्ही काही हे करून, पण तुम्ही पण ट्राय करून बघा त्याप्रमाणे. चला आईची कमेंट आलेली आहे तुमच्यासाठी, तुम्ही जरूर ट्राय केलंच पाहिजे. आता तर चला आपले हे सगळे आता आई झालेले आहेत कापून. तेल जरा गरम झालं ना, एक टाकून बघूया का? नाही अजून तेल गरम नाही झालेलं. ठीक आहे आई म्हणताय तर तेल गरम नाही झालेलं. तेल व्यवस्थित कडकडीत गरम व्हायला पाहिजे आणि नंतर टाकल्यानंतर मग एक टाकून बघू का गोळा? नाही ना झालं अजून, ते समजतंय ना. असं छोटासा करून ट्राय, देन ओनली यू पुट, नाही तर सगळं जळून जाणार. आता हे वरती आलं की समजायचं, हा गोळा वरती आला की समजायचं तेल तापलंय. आई टाकताय आता हे तेल तापलंय. हळूहळू हळू सोडा अंगावर, म्हणजे अंगावर नको उडायला. तेलात मावेल एवढं टाकायचं, ते हलवायचं नाही. हलवायचं नाही, आई बोलल्या हलवायचं नाही, नाहीतर ते चुरा होतं ना लगेच. सुरुवातीला टाकल्यानंतर गरम पाहिजे तेल कडकडीत. नंतर 2-3 सेकंद झाले म्हणजे 4-5 सेकंद झाले की मग आज थोडी कमी करायची, मीडियम. तेलात टाकल्यानंतर लगेच त्याला हे हलवायचं नाही, कारण मग ते हे होईल, पसरलं जाईल, त्याची भोगा होऊन जाईल. हे बघा मी अजून हे पण तयार करून ठेवलेले आहेत आणि असेच बाकीच्या पिठाचे पण मी तयार करून घेते. तोपर्यंत आई इथे तळत आहेत. हे बघा हे असे चांगले ब्राऊन झालेले आहेत. आता मी काढून घेते. एवढे बस झाले ना, म्हणजे ते अजून होतीलच तसे गरम असल्यामुळे. ती कशासाठी घेतलीस? ती काय तळायलाच असेल ना.
चला झालेत आपले हे तळून. आईंनी सगळे तळून घेतलेले आहेत. चला आता आई, चला टेस्ट करूया आपण. हे देवबाप्पाला ठेवलंस का अगोदर? ठेवले मी दोन पहिले काढून ठेवलेले आहे टेस्ट करायच्या पहिले आणि सर्वांना दाखवायचं बघू अगोदर. बरे कसे झाले ते. घ्या तुमच्या हाताने घ्या. मी पण घेते. फार गरम आहेत. छान झाले, बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत झालेले आहेत एकदम. आणि सेप पण एकसारख्या आकाराचे झालेले आहेत. छान मग सुंदर. कापले कोणी आहे? मी कापलेले. एकदम सुंदर. चला मी पण आता टेस्ट करते हे. तुम्ही ट्राय करून बघा, याप्रमाणे करायचं. खूपच क्रिस्पी आणि छान खुसखुशीत झालेले झाले. आहेत. दोघी पण आम्ही सोबत बोललो. पटकन विरघळणारे असं आहे तोंडामध्ये. चला हे तुमच्यासाठी खास. हे घ्या आणि मला नक्की सांगा कसे झालेले ते. भेटेल मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ न्यू दिवाळी फराळाचं पदार्थ घेऊन. आणि हो, आम्हाला नक्की सांगा तुम्हाला हे आमचे फराळ कसे वाटले ते. हे बघा केवढे झालेत आपले शंकरपाळ्या. हॅपी दिवाळी टू ऑल इन ॲडव्हान्स.